अब बात करेंगे पालघर जिले के अंतर्गत आने वाले बोईसर तारापुर एमआईडीसी की, जहां सबसे बड़ी कंपनी विराज प्रोफाइल द्वारा 104 एकड़ में किए जा रहे विस्तार का स्थानीय लोगों ने कड़ा विरोध किया। बोईसर तारापुर एमआईडीसी और मुंबई अहमदाबाद नेशनल हाईवे को जोड़ने वाले बोईसर चिल्हर मार्ग को स्थानीय नागरिकों और सर्वदलीय नेताओं ने रोक दिया। विराज प्रोफाइल कंपनी मान बारगड़े इलाके में करीब 10 एकड़ जमीन पर स्थित है और अभी से ही इस कंपनी के कारण स्थानीय लोगों को भारी प्रदूषण का सामना करना पड़ रहा है। आरोप है कि कंपनी के कारण वायु प्रदूषण के साथ साथ आसपास के पीने के पानी के स्रोत भी दूषित हो चुके हैं। ऐसे में अगर कंपनी का विस्तार 104 एकड़ में होता है तो बोईसर के पूरे क्षेत्र के सभी जल स्रोत पूरी तरह से प्रदूषित हो जाएंगे और प्रदूषण में भारी बढ़ोतरी होगी। यह आंदोलन बोईसर चिल्हार मार्ग पर स्थित विराज प्रोफाइल कंपनी के गेट पर किया गया, जिससे कुछ समय के लिए इस मार्ग पर ट्रैफिक जाम की स्थिति भी देखने को मिली। 8 अप्रैल को प्रशासन द्वारा कंपनी के विस्तार को लेकर जन सुनवाई आयोजित की गई है। आंदोलनकारियों ने मांग की है कि इस जन सुनवाई को तुरंत रद्द किया जाए। स्थानीय प्रशासन ने फिलहाल इस मामले में स्थिति की समीक्षा शुरू कर दी है। अधिकारियों का कहना है कि परियोजना के हर पहलू की जांच के बाद ही आगे की कोई कार्रवाई की जाएगी। उन्होंने निवासियों से शांति बनाए रखने और अपने सुझाव औपचारिक तरीके से प्रस्तुत करने की अपील की है। मुळात इथे आधीपासून सुरू असलेल्या मान परिसरामध्ये आधीपासून सुरू असलेल्या विराज प्रकल्पातूनच खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय। पाणी वारा ह्याचं प्रदूषण आहे आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात इथल्या मान ग्रामस्थांना बसलेला आहे। आता या विराज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा जो मुद्दा आहे त्यासाठी मान ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत। मान ग्रामस्थांनी हे उभारलेलं आंदोलन आहे आणि आमच्या ग्रामस्थांच्या पाठीमागे हे सर्व पक्षीय नेते आणि ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अशी मंडळी आपल्याकडे पुढे आलेली आहेत आणि या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे आणि हाच मोठा पाठिंबा ह्या पुढे देखील राहील। आमचं उद्दिष्ट आहे हा विस्तारीकरण रद्द व्हायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर जो आधीचा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पामध्ये तो प्रकल्प बंद झाला पाहिजे। बंद होत नसेल त्याच्यामध्ये पूर्ण प्रदूषणाचे नॉर्म्स जे आहेत, प्रदूषण मुक्तीचे नॉर्म्स जे आहेत, ईटीपीचा प्लांट असू दे किंवा आणखी काही असू दे, जे आमच्याकडे जे दूषित झालेलं पाणी जे गावामध्ये सोडलं जातं हे बंद व्हायला पाहिजे। लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि जो ह्याचा पाटाचं पाणी येतं, कालव्याचं पाणी येतं, हे पूर्ण पाणी बेकायदेशीररित्या विराज कंपनीकडून वापरलं जातं आणि त्याचं खराब झालेलं पाणी गावासाठी सोडलं जातं। हे शासनाच्या मालमत्तेवर देखील, या भूमिपुत्रांच्या मालमत्तेवरती आणि ह्या मान गावाच्या मालमत्तेवरती ह्या विराज कंपनीने डल्ला मारलेला आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि हा प्रकल्प इथे येऊ नये म्हणून आम्ही यापुढे एकजुटीने प्रयत्न करत राहणार। तुम्ही विराजचा इतिहास जर बघितला तर साधारण 95 पासून विराज कंपनी ह्या भागात आहे, तारापूर एमआयडीसी, त्याच्यानंतर ह्या पूर्वेकडच्या भागात आणि आता जो दावोस येथे जो करार झाला त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विराजचे मॅनेजमेंट यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा भागातला जो आदिवासी आहे त्याचं स्थलांतर होतं, त्याला काम मिळत नाही आणि म्हणून 3,500 लोकांना आम्ही रोजगार देऊ आणि अशी फसवे आश्वासन देऊन ही या ठिकाणी कंपनी आणलेली आहे। जवळजवळ 100 एकर मध्ये हे विस्तारीकरण होणार आहे आणि यासाठी जवळजवळ 42 लाख लिटर पाणी रोजचं त्याच्यासाठी उपयोगात येणार आहे। मग त्याचा होणारा जो विसर्ग आहे तेच पाणी आमच्या इथल्या जनतेला मिळणार आहे। खरं तर आम्ही आता ह्याच्या पुढचं आंदोलन इथून जे पाणी सूर्या प्रोजेक्टचं जे पाणी जातं, धामणी आणि कवडा सी धरण जी बांधली गेली ती खरं तर आदिवासी उपयोजनेतून बांधली गेली आणि इथला आदिवासी स्थलांतर करतो, उन्हाळ्यात त्याला काम नसतं आणि त्याला दुबार शेती करता यावी म्हणून आदिवासी उपयोजनेतून खर्च करून ही धरणं बांधलेले आहेत। पण आज सिंचन क्षेत्र यांनी कमी करायला लावलेलं आहे आणि विराज कंपनी तिथलं पाणी सगळं वापरतं। म्हणून आमची मागणी राहील का इथून पुढे कालव्याला जे पाणी जातं ते बंदिस्त असं पाईपलाईन मधून गेलं पाहिजे। शेतकऱ्याचं पाणी जे चोरलं जातं ती लूट इथे थांबली पाहिजे विराजच्या कंपनीच्या माध्यमातून। आणि जे एमआयडीसी इथे अनेक लोक अपघाताने बळी जात आहेत। आताच 59 लोक बळी गेलेले आहेत आणि 113 लोक जखमी झालेले आहेत। तर हे जर थांबवायचं असेल, जे प्रदूषण, हा आमचा पट्टा हरित आहे पण आज आपण बघाल तर अतिशय प्रदूषणकारी असा हा पट्टा झालेला आहे। आम्हाला तो वाचवण्याचा असेल, आम्हाला इथे राहायचं आहे आणि तो वाचवायचा असेल तर आम्हाला रस्त्यावर यावंच लागेल। बघा, विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे या ग्रामसभेच्या ज्या गावाच्या हद्दीमध्ये हा प्रोजेक्ट त्यांना करायचा आहे, त्यांच्या ही पेसा ग्रामपंचायत आहे, त्या पूर्ण ग्रामसभेचा विरोध डावलून
शासनाने सुद्धा यांच्या भूलथापांना बळी पडून हा जनसुनावणी लावली आहे. वास्तविक जनसुनावणी लावण्याचा निकष 45 दिवस आधी किमान सर्व परिसरातील जनतेला कळलं पाहिजे. ह्याचं उल्लंघन झालंय. ज्या ठिकाणी जनसुनावणी लावण्याचं सांगितलं ती जनसुनावणी त्यांची खाजगी जागा आहे. म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये किंवा ज्याच्या बाजूने बोलायचं असेल त्याला तिथे न्यूट्रल प्लेस पाहिजे. पहिल्यांदा असं महाराष्ट्रामध्ये घडतंय की जनसुनावणी त्यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये लावली आहे आणि ते एमपीसीबीच्या नॉर्म्स मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, त्याचं नाव सुद्धा. त्यामुळे हा विराज उद्योग समाजाच्या माध्यमातून जे बेकायदेशीर बेसुमार जे प्रदूषण गेल्या अनेक दशकांपासून इकडे होते त्याचा त्रास या संबंध भागातील जनता भोगते. आणि ज्या आधारावर त्यांनी एमओयू केलाय, हा एमओयू काय केला, रोजगार देऊ. तुम्ही जर माहिती घेतलीत, मी आदरणीय सीएम साहेबांना आणि आदरणीय डीसीएम साहेबांना दोन्ही विनंती करतो की त्यांनी ह्या उद्योगाची माहिती घ्यावी की ह्याचं एवढं व्हायोलेशन आहे. आतापर्यंत शेकडो लोक या विराज उद्योगासाठी मारले गेले आहेत आणि हिचा रोजगार करणारा माणूस हा इकडचा लोकल नाही, आदिवासी समाज नाही. उलट आदिवासी समाजाला स्थलांतरित व्हावं लागलं प्रदूषणामुळे. हे गेल्या अनेक दशकांपासूनचा इकडचा अनुभव आहे. त्यामुळे आपण या विराजची जनसुनावणी रद्द व्हावी, ताबडतोब शासन रद्द करावी आमची मागणी आहे. आणि हे जर रद्द नाही झाली 8 तारखेची तर ह्याच्या पुढचं आंदोलन हे खूप मोठ्या संख्येने तीव्र होईल आणि शासनाला मग हे सांभाळणं कठीण होऊन जाईल. तर मला सांगा, या कंपनीचं विस्तारीकरण जे आहे ते ग्रामसभेचा ठराव आणि पेसा कायद्याचं उल्लंघन करून केलं जातं याचा आरोप आहे. नेमकं काय माहिती आहे? हो, नक्कीच. कारण की येथील जी मान ग्रामपंचायत आहे, तसेच वारांगडे सांगा तुम्ही किंवा गुंजले सांगा, चारी बाजूच्या ग्रामपंचायत पेसा आहेत आणि पेसा ग्रामपंचायतच्या संमतीशिवाय कुठलाही प्रोजेक्ट करू शकत नाहीत असा 1996चा पेसा कायदा आहे हा सांगतोय. आणि तरीही ग्रामपंचायतला विश्वासात न घेता हा जनसुनावणी यांनी लावलेली आहे आणि ही जनसुनावणी रद्द व्हायलाच पाहिजे. आणि ती जर जनसुनावणी रद्द नाही झाली तर पेसा कायद्याचं उल्लंघन आम्ही मानणार आणि पेसा कायद्याचं उल्लंघन जर झालं तर अनुसूचित जाती जमातीच्या आयोगामध्ये या मामांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. काय त्रास होतो या कंपनीमुळे स्थानिकांना? स्थानिकांना त्रास तर म्हणजे अगणित आहे, सांगू शकत नाहीत. शासनाचा जलसिंचनाचं पाणी हा कंपनी उद्योगासाठी वापरतोय. ज्या पाण्यावरती त्यांचं ते पिण्याचं पाणी त्यांचं जे होतं हक्क आहे, आर्टिकल 21 जो आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे, हा अधिकार त्यांनी घेतलेला आहे, छिनून घेतलेला आहे. तसंच इथे बोरवेल सुद्धा जर मारला तरी तो लाल पाणी निघतोय. म्हणजे एवढं प्रदूषण करणाऱ्या ह्या कंपनीला शासन परमिशन देते तरी कशी? सरकारने ह्या कंपनी बरोबर जेव्हा एमओयू केला त्यावेळेला पेसा ग्रामपंचायतला विश्वासात घेणं गरजेचं होतं, परंतु तसं घेतलेलं नाही. हे पूर्णपणे अनुसूचित 5वी अनुसूचितच्या विरोधामध्ये हे काम केलेलं आहे. आता लक्षात घ्या, जनसुनावणी ही आम्ही बेकायदेशीरच मानतोय. त्यामुळे न्यायालयीन लढा हा सर्वात महत्वाचा असेल. पण न्यायालयीन लढ्याबरोबर आमचा रस्त्यावरचा लढा, आज आम्ही तुम्हाला फक्त एक झलक झाली की याच्यामध्ये लढा किती तीव्रपणे होऊ शकतो. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर अत्यंत निसर्गरम्य असं ठिकाण आहे. माझं गाव बाजूला पडगे आहे ज्याच्यामध्ये किल्ला, धबधबे आहेत आणि याच्या बाजूला या 10 एकरनी इतकी जर समजा प्रदूषण होत असेल तर उरलेल्या 100 एकर मध्ये काय होईल त्याची देवच जाणे. त्यामुळे प्रत्येक म्हणजे या फक्त मान गावाचा नाही, या पंचक्रोशीतल्या लोकांचा पूर्णपणे विरोध या विराजला असेल.